महाराष्ट्र के डिप्टी सीएम अजित पवार ने बुधवार को शरद पवार को राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के राष्ट्रीय अध्यक्ष पद से हटाने का ऐलान कर दिया और खुद को नया राष्ट्रीय अध्यक्ष भी बताया। प्रफुल्ल पटेल ने मुंबई में 30 जून को पार्टी की राष्ट्रीय कार्यकारिणी की बैठक बुलाई थी, जिसमें यह फैसला सुनाया गया। इधर दोनों गुटों के नेता चुनाव आयोग पहुंच गए हैं। अजीत पवार गुट ने आयोग में एनसीपी और उसके चुनाव चिन्ह घड़ी पर अपना दावा जताते हुए 30 जून को ही पत्र भेजा था। वहीं शरद पवार गुट के नेता और महाराष्ट्र में पार्टी के अध्यक्ष जयंत पाटिल ने 3 जुलाई को आयोग से अजीत समेत 9 विधायकों को अयोग्य घोषित करने की मांग की। का मला लोकांच्या समोर त्या ठिकाणी विलन केलं जातं कळत नाही, काय माझी चूक आहे? ह्या संदर्भामध्ये ह्या सगळ्या गोष्टी होत असताना आजही माझं ते दैवत आहे, आजही माझं ते श्रद्धास्थान आहे। पण कार्यकर्त्यांनो, महिलांनो, तरुणांनो, तुम्ही सांगा, एखादा माणूस नोकरीमध्ये लागला तर महाराष्ट्र सरकारमध्ये 58व्या वर्षी रिटायर होतो। IAS असेल तर 60व्या वर्षी रिटायर होतात। राजकीय जीवनामध्ये असेल तर भाजपमध्ये 75 वर्षांनंतर रिटायर केलं जातं। अडवाणींची उदाहरण घ्या, मुरली मनोहर जोशींचं उदाहरण घ्या, कुणाचंही उदाहरण घ्या। त्याच्यानंतरच्या काळामध्ये आता नवीन पिढी पुढे येते। तुम्ही आशीर्वाद द्या ना, चुकलं तर सांगा ना, अजित तुझं हे चुकलं। चूक मान्य करून दुरुस्त करून पुढे जाऊ। पण कुणा करता चाललं हे? कशा करता चाललं हे? का अशा प्रकारचं चित्र राज्यामध्ये निर्माण केलं जातं? काय आम्ही कुणाच्या पोटी जन्माला आलो नाही, ही चूक आहे आमची। बापाच्या आणि आईच्या बाबतीत नाद करायचा नाही। बाकी कुणाबद्दलही बोला, कुणाबद्दलही आमच्यावर करा, काही करा, पण बापाचा नाद नाही करायचा। बाकी काही ऐकून घेऊ, काहीही ऐकून घेऊ। एक सांगते, महिला आहे मी, छोटस बोलला ना तर टचकन डोळ्यात पाणी येतं, पण जेव्हा संघर्षाची वेळ येते तेव्हा पदर खोचून तीच अहिल्या होते, तीच ताराराणी होते आणि तीच जिजाऊ होते। आणि ह्यावर हा निर्णय आणि ही जबाबदारी आज आपल्या सगळ्यांवर आली आहे। आणि ही लढाई एका व्यक्तीच्या विरोधात नाहीये, त्या भारतीय जनता पक्षाच्या प्रवृत्तीच्या विरोधात आपल्याला लढायचंय। ही लढाई आहे ती सेना आणि बाळासाहेब ठाकरे यांनी केली असेल। आपण वैचारिक म्हणतो, वैचारिक म्हणजे काय? आयडिओलॉजी ना। तो शिवसेनाची आयडिओलॉजी जेव्हा आपण स्वीकारू शकतो, त्यांनी मिठी मारू शकतो, मग आपण भारतीय जनता पार्टीकडे आपण का बघू शकत नाही? आपण जसं आधीच्या वक्त्यांनी सांगितलं, आमचा पक्ष काय आम्ही विकून काही दिलं नाही आहे। आम्ही स्वाभिमानानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून या युतीमध्ये आम्ही भागीदार झालेले आहोत। आणि म्हणून अनेक मान्यवर भुजबळ साहेबांनी खरं सांगितलं, अरे काश्मीरच्या मेहबूबा मुफ्ती, काश्मीरचे फारुख अब्दुल्ला हे बीजेपी बरोबर जाऊन एनडीए मध्ये जाऊ शकतात। जे आज विरोधी पार्टीची जे मीटिंगा करून राहिले त्यामध्ये स्टॅलिन तामिळनाडूचे आहे, ते एका काळात म्हणजे एनडीएचे हिस्सेदार होते, केंद्रामध्ये मंत्रीत होते। अनेक मान्यवर, मी पाटणाला काही दिवसा अगोदर साहेबांच्या बरोबर सर्व विरोधी पार्टीच्या मीटिंगमध्ये मी गेलो होतो। त्या मीटिंगमध्ये चित्र, ते नजारा जेव्हा मी पाहिला, खरं म्हणजे थोडं हसू येत होता की खरोखर हे असे लोक, त्या 17 पार्टीमध्ये 7 पार्टी दादा कशी होती, खासदार किती? एक पार्टी तो अशी होती की ज्याचा खासदार 0, आणि असे 17 पार्टी तिथे बसून या देशामध्ये आपण म्हणजे परिवर्तन घडवून आणणार। न्यू वीडियोस की अपडेट पाने के लिए सब्सक्राइब करें इंडियन न्यूज को और बेल आइकन को दबाएं।
इंदू ब्रॉडकास्टिंग प्राइवेट लिमिटेड और आप देख रहे हैं इंडियन न्यूज, हर पल, हर क्षण, हर सच।